महिलांना समाजात समानतेची वागणूक मिळाल्यास बचत गट चळवळ अधिक जोमानं कार्यरत होईल। बचत गटाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या चळवळीमुळे कुटुंब आणि गावचा विकास होण्यास मदत होणार आहे। महिला सक्षमीकरणासाठी नव तेजस्विनी आधार साधन केंद्र आधारवर ठरल्याचं प्रतिपादन कोल्हापूर महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक कुंदन शिंगारे यांनी केलं। इचलकरंजीत बचत गटांच्या महिला मेळाव्यात ते बोलत होते। इचलकरंजी इथं महिला आर्थिक विकास महामंडळाचं जिल्हा कार्यालय आणि नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत आधार लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीनं हातकणंगले शिरोळ तालुक्यातील बचत गटाचा मेळावा पार पडला। इचलकरंजीतील मराठा मंडळ सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक कुंदन शिंगारे यांनी मार्गदर्शन केलं। ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक विकास हा महामंडळाच्या माध्यमातून गतीनं सुरू आहे। नवतेजस्विनी ग्रामीण उद्यम प्रकल्पासाठी शासनाचं 523 कोटीचं बजेट आहे। त्यातील 20% महिला बचत गटाचा लाभ घेतात तर 80% महिला तटस्थ राहतात। समाजातील प्रत्येक महिला स्वावलंबी होण्यासाठी बचत गटाची चळवळ जोमानं पुढे जाणं गरजेचं आहे असं शिंगारे यांनी सांगितलं। तर मुख्यमंत्री सहाय्यता योजनेतून महिला बचत गटातील महिलांना 30% निधी राखीव असल्यामुळे या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी उद्योग व्यवसाय सुरू करावेत असं आवाहन सहाय्यक आयुक्त गणेश निवसे यांनी केलं। सध्या राज्यभर दुधात भेसळ आढळल्यानं दुधाची कमतरता भासतीये। महिलांनी गाय म्हैस पालन शेळी मेंढी कुक्कुटपालन व्यवसाय केला तर कुटुंब सधन आणि समृद्ध होतील असं पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक ढेकणे यांनी सांगितलं। दरम्यान बचत गटांना अर्थसहाय्य मिळणं सोपं झालंय, पण बचत गटाच्या कर्जाची वेळोवेळी परतफेड करणं गरजेचं असून बचत गटांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी बँक नेहमीच अग्रेसर असल्याचं आयसीआयसीआय बँकेचे इम्रान इनामदार यांनी सांगितलं। तर PSI संभाजी तोरसकर यांनी बचत गटाच्या अंतर्गत समस्या मतभेद त्यातून होणाऱ्या तक्रारी याबाबत मार्गदर्शन केलं। स्वागत आणि प्रास्ताविक संयोगिनी रुफिया मुल्लाणी यांनी केलं तर आभार गणेश कुंभार यांनी मानले। यावेळी बचत गटातील महिला उपस्थित होत्या।